प्लास्टिक खरोखरच खूप कमाल आहे. त्याचं एक सर्वात भारी वैशिष्ट्य म्हणजे त्याला कोणत्याही आकारात किंवा आकारमानात साच्यात ओतून घडवता येतं. म्हणूनच आपल्याला प्लास्टिकच्या बादल्या, खुर्च्या, बाटल्या आणि टोपल्या अशा अनेक वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये पाहायला मिळतात. प्लास्टिकची आणखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे ते उष्णतेचं उत्तम दुर्वाहक आहे. याचाच अर्थ त्यातून उष्णता सहजासहजी आरपार जाऊ शकत नाही. म्हणूनच स्वयंपाकघरातील भांड्यांच्या मुठींवर तुम्हाला प्लास्टिक पाहायला मिळतं. जेणेकरून स्वयंपाक करताना आपले हात भाजणार नाहीत, बरोबर ना? तसेच ते विजेचेही उत्तम दुर्वाहक आहे. याचा अर्थ काय? तर ते स्वतःमधून वीज वाहू देत नाही. त्यामुळेच विजेचे स्विचेस आणि तारांवर अनेकदा प्लास्टिकचे आवरण असते. हे आपल्याला विजेच्या धक्क्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. आहे की नाही खूपच उपयुक्त? नक्कीच. तुम्हाला माहिती आहे का? सर्वच प्लास्टिक एकसारखं नसतं. काही खूप मजबूत असतात, तर काही हातोडीने मारले तर तुटू शकतात. पण बहुतांश प्लास्टिक ठिसूळ नसते. याचा अर्थ काय? ठिसूळ म्हणजे अशी गोष्ट जी सहज तुटते. सर्वसाधारणपणे प्लास्टिक इतक्या सहजपणे तुटत नाही. प्लास्टिक वजनाला हलकं, कठीण आणि दीर्घकाळ टिकणारं असतं, ज्यामुळे ते आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंसाठी अगदी योग्य ठरतं. प्लास्टिकचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते रसायनांसोबत अभिक्रिया करत नाही. आम्ल आणि आम्लारी यांच्यासोबत अभिक्रिया करणाऱ्या धातूंच्या उलट प्लास्टिक आम्ल किंवा आम्लारीच्या संपर्कात आले तरीही जसेच्या तसे राहते. ते रसायनांशी अभिक्रिया करत नाही, म्हणून अनेकदा औषधे आणि रसायनं प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये साठवली जातात. त्यामुळे ती सुरक्षित राहतात. आणि विशेष म्हणजे प्लास्टिक कोणत्याही रंगात बनवले जाऊ शकते. तुम्ही जो रंग निवडाल तो तुम्हाला मिळतो. उदाहरणार्थ, धातूंना त्यांचा असा एक मूळ रंग असतो आणि आपल्याला हवा असलेला रंग मिळवण्यासाठी त्यांना रंग द्यावा लागतो. पण प्लास्टिकच्या बाबतीत आपण ते बनवत असतानाच त्यात रंग मिसळू शकतो आणि आपल्याला हवा असलेला रंग मिळतो. त्यामुळे त्याचा रंग सहजासहजी फिका पडत नाही किंवा उडत नाही. आता पुढचा गुणधर्म. काही प्लास्टिक अग्निरोधक असतात. म्हणजेच ते सहजासहजी पेट घेत नाहीत. उदाहरणार्थ, मेलॅमाइन हा असा एक पदार्थ आहे जो अग्निरोधक आहे. हे एक असे प्लास्टिक आहे जे आग रोखते व ते सहजासहजी पेट घेत नाही. आणि यामुळेच अनेक स्वयंपाकघरातील भांडी आणि अग्निशमन दलाच्या जवानांसाठी साहित्य इत्यादी बनवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तुम्ही कदाचित एक गोष्ट पाहिली असेल की प्लास्टिक सगळीकडेच आहे. तुमची पाण्याची बाटली, डबा, खेळणी आणि अगदी तुमची कंपास पेटीसुद्धा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की प्लास्टिक इतकं लोकप्रिय का आहे? तर धातूच्या तुलनेत प्लास्टिक खूपच स्वस्त असते. तसेच काच किंवा चिनी मातीच्या भांड्यांप्रमाणे ते सहज तुटत नाही. प्लास्टिक हलके, टिकाऊ असते आणि ते वेगवेगळ्या भन्नाट आकारात आणि रंगात बनवले जाऊ शकते. प्लास्टिकचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे स्वतःचे असे विशेष उपयोग आहेत. चला त्यातील काही सामान्य प्रकार पाहूया. सर्वात आधी आपण सर्वाधिक वापरला जाणारा प्लास्टिकचा प्रकार पाहू. तो म्हणजे पॉलिथिन. पॉलिथिनचा वापर पिशव्या, बादल्या, बेसिन, जग, भांडी, पाण्याच्या मोठ्या टाक्या बनवण्यासाठी होतो. आपल्या रोजच्या वापरातील अनेक वस्तू पॉलिथिनपासून बनवल्या जातात. त्यानंतर येते पॉलिप्रोपायलिन. पॉलिप्रोपायलिनचा वापर दोरखंड, सतरंजा, विणकामाचे दोर, मासेमारीची जाळी आणि डासांच्या जाळ्या बनवण्यासाठी केला जातो. मग आहे PVC. तुम्ही सर्वांनी PVC बद्दल ऐकलंच असेल, ज्याला पॉलिव्हिनाइल क्लोराईड म्हणतात. यात बाटल्यांचा समावेश होतो, ज्या PVC पासून बनवल्या जातात. या व्यतिरिक्त बरण्या, मग, पाण्याचे पाईप्स इत्यादी PVC पासून बनवले जातात. PVC खूप सामान्य आहे आणि ते अत्यंत मजबूत प्लास्टिक आहे. त्यानंतर येते पॉलिस्टायरीन म्हणजेच थर्माकोल, जे पॅकेजिंगमध्ये वापरले जाते. थर्माकोलचा वापर विविध प्रसंगी सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. तुम्ही स्वतः तुमच्या विज्ञान प्रकल्पांमध्ये थर्माकोल वापरले असेल. तुम्ही ते बुटांच्या पॅकेजिंगमध्येही पाहिले असेल, बरोबर ना? थर्माकोल खूप मऊ असते, त्यामुळे ते वस्तूंना सुरक्षित ठेवू शकते. यानंतर आपल्याकडे टेफ्लॉन आहे, जे एक नॉन स्टिक प्लास्टिक आहे. टेफ्लॉन कोटिंगमुळे तेल, पाणी आणि अन्न भांड्याला चिकटत नाही. यंत्रसामग्री आणि उपकरणे तयार करण्यासाठी याचा वापर होतो. तुम्ही कदाचित घरात वापरला जाणारा टेफ्लॉन कोटिंग असलेला असा फ्रायपॅन पाहिला असेल, होय ना? याला आपण नॉन स्टिक पॅन म्हणतो. तुम्ही टेफ्लॉन टेपही पाहिली असेल, जी पाण्याची गळती थांबवण्यासाठी किंवा व्हॉल्व्ह घट्ट करण्यासाठी जोडणीवर गुंडाळण्यासाठी वापरतात. मग येते बेकेलाइट. याचा वापर स्विचेस, प्लग होल्डर्स, रेडिओ, टीव्हीचे कव्हर्स, प्रेशर कुकर, सॉसपॅन आणि त्यांच्या मुठी यांच्यासारखी विद्युत उपकरणे बनवण्यासाठी केला जातो. बेकेलाइट हे एक विशेष प्लास्टिक आहे, जे स्वतःमधून वीज वाहू देत नाही, ज्यामुळे ते एक अतिशय उत्तम दुर्वाहक बनते.
त्यानंतर ॲक्रेलिक आहे, जे पुन्हा एक अतिशय सामान्य आणि अत्यंत उपयुक्त प्लास्टिक आहे. हे एक पारदर्शक प्लास्टिक आहे आणि ते कृत्रिम काचेसारखं दिसतं. बस, कार आणि विमानांच्या खिडक्या आणि विंडशील्ड्स तसेच इतर अनेक गोष्टी बनवण्यासाठी याचा वापर होतो. यानंतर पुढचा प्रकार आहे मेलॅमाइन. मेलॅमाइन हे एक अग्निरोधक प्लास्टिक आहे. याचा वापर टेबलवेअर, कुशन्स, कप, जमिनीच्या आणि भिंतीच्या फरशा तसंच आगरोधक कपडे बनवण्यासाठी होतो. आगीपासून संरक्षण करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानही मेलॅमाइनपासून बनवलेले जॅकेट्स घालतात. आणि शेवटी आपल्याकडे आहे सनमायका किंवा फॉर्मिका, ज्याचा वापर टेबल, खुर्च्या, डेस्क, दरवाजे, खिडक्या आणि भिंतीसारख्या लाकडी वस्तूंना कव्हर करण्यासाठी होतो. हे अगदी लाकडासारखेच दिसते, बरोबर ना? रेल्वेचे डबे आणि बसमधील आतील रेलिंगच्या आवरणासाठीही याचा वापर केला जातो. लवचिकता, टिकाऊपणा आणि कमी किंमत यामुळे प्लास्टिक हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय. पॅकेजिंग आणि घरगुती वस्तूंपासून ते विद्युत उपकरणं आणि सुरक्षा साहित्यापर्यंत प्लास्टिक अनेक कामं करतं. प्लास्टिकचे अनेक फायदे असले तरीही पर्यावरणावरील त्याचा परिणाम कमी करण्यासाठी आपण त्याचा जबाबदारीने वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुमच्या घरात आजूबाजूला पहा आणि प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कसे वापरले जातात ते ओळखा. किराणा दुकानाला भेट द्या आणि वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये प्लास्टिक पॅकेजिंग कसं वापरलं जातं याचं निरीक्षण करा. प्लास्टिकने आपलं जीवन कसं बदललेलं आहे याबद्दल तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी चर्चा करा. भेटूया लवकरच.